आपल्या मावळ तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ठाणे येथील जिल्हा उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली। प्रथम दर्शनीय अतिशय नियोजनबद्ध सुंदर आणि वैद्यकीय क्षेत्राला साजेशी अशी इमारत आम्ही या रुग्णालयाची पाहिली आणि मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या पुढाकारातनं हे रुग्णालय उभं राहिलेलं आहे। आणि खरंच या रुग्णालयाच्या इमारतीचं कौतुक मावळ तालुक्यातील आम जनतेने केलं पाहिजे अशा पद्धतीची रचना आहे। 2024ला या रुग्णालयाचं उद्घाटन होऊन मावळवासियांच्या सेवेशी लोकार्पण केलेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते या रुग्णालयाचं उद्घाटन झालेलं आहे। खरं तर ठाणे जिल्हा रुग्णालय पूर्वीचं हे मावळ तालुका मर्यादित होतं, पण त्यावेळी देखील या रुग्णालयाचा दर्जा, उपचार करण्याची पद्धत ही वैद्यकीय क्षेत्राला अनुसरून केली जात होती। कोरोना काळामध्ये देखील या दवाखान्याचा नावलौकिक होता। दुःख याचं वाटतं की इतकी भव्य दिव्य इमारत असताना या ठिकाणी ज्या सुविधा मिळणाऱ्या आहेत त्या अल्प प्रमाणामध्ये आहेत आणि सर्व क्षमतेनुसार हे उपजिल्हा रुग्णालय सुरू व्हावं याकरता आज आम्ही या सगळ्या रुग्णालयाची पाहणी केली। उपचार कसे केले जातात याचा देखील अंदाज घेताना मी स्वतः माझा ब्लड प्रेशर चेक केला आणि उपचार करण्याची पद्धत या ठिकाणी असणारे डॉक्टर, स्टाफ, नर्स यांनी अतिशय आधुनिक पद्धतीनं माझं ब्लड प्रेशर चेक करून खरं तर ते या ठिकाणी आल्यानंतर ते वाढलेलं होतं आणि त्यांनी उपचार करून मला या ठिकाणी उपचार देखील केले। म्हणजे ज्या प्रमाणामध्ये स्टाफ आहे ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करतात, परंतु महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य मंत्र्यांना माझी आणि आमच्या सर्वांची विनंती आहे की इतकी मोठी इमारत कोट्यावधी रुपये खर्च करून आपण उभी केलेली आहे ती तात्काळ सर्व शक्तीनिशी सर्व पॅनल प्रमाणे ज्या ज्या सुविधा आपण दाखवलेल्या आहेत त्या उपलब्ध करून देण्यात याव्यात या मागणीसाठी खरं तर आज आम्ही या रुग्णालयाला भेट दिलेली आहे। 15 ऑगस्ट आम्ही डेडलाईन दिलेली आहे। 15 ऑगस्टला याचं सर्व शक्ती ज्या आरोग्य विभागाच्या सुविधा आहेत, मुंबई पुणे महामार्ग आहे, अपघाताचं प्रमाण आहे, ट्रामा सेंटर आहे, परंतु ते सुरू नाही आणि म्हणून येत्या 8-10 दिवसामध्ये या उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत। आणि शासनाला आमची हात जोडून विनंती आहे की आपण हे रुग्णालयाकडे विशेष लक्ष देऊन हे केवळ शोभेची वस्तू न राहता लोकांच्या सोयीची व्हावी या दृष्टिकोनातून पावलं उचलली पाहिजेत। आणि म्हणून आम्ही शासनाला आता निवेदन देणार आहोत। उपोषणाची वेळ आणि तारीख लवकरच आम्ही जाहीर करणार आहोत, परंतु येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये हे रुग्णालय 50 बेडचं आहे तरी देखील इतकी भव्य दिव्य इमारत आपण उभी केलेली आहे। 2020 ते आज 2026 2 वर्षामध्ये या इमारतीला जो खर्च झालेला आहे त्याचा जर विचार केला असता तर शासनाचं आर्थिक नुकसान आहे। ज्या उद्देशाने लोकांना सुविधा मिळाव्यात, ठाणे हे मावळ तालुक्यातील आंतरमाळ विभाग असेल, पवनमाळ विभाग असेल, नाणेमाळ विभाग असेल, या विभागातलं एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि म्हणून या ठिकाणी
इथले मावळवासीय आशेचा किरण लावून बसलेले आहेत की या ठिकाणी आम्हाला सर्व सोयी मिळाल्या पाहिजेत आणि त्या सोयी मिळत नाही ही शोकांतिका आहे. आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की आमच्यावरती उपोषणाची वेळ येऊ देऊ नये. आजच्या या भेटीतून आम्ही शासनाला सांगू इच्छितोय की इतकी सुंदर इमारत, त्याची जे प्लॅनिंग केलेलं आहे हे निश्चितपणानं आरोग्य नियंत्रित राहावं अशा पद्धतीची हॉस्पिटलची रचना आहे. मनात आलं म्हणून काही केलंय असं नाही. ऑक्सिजन प्लांट कुठं पाहिजे, पार्किंग कुठं पाहिजे, इन आउट कुठं पाहिजे, सगळ्या गोष्टी नजरेखाली घालून या प्रत्यक्ष प्लॅनमध्ये दाखवून प्रत्यक्ष इमारतीमध्ये दाखवलेल्या आहेत. आणि म्हणून आमदार सुनील शेळके यांना मी धन्यवाद देतो. एकीकडे लोह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचं काम चाललंय, पण तिथं अजून ऑक्सिजन प्लांट कुठं पाहिजे हे निश्चित ठरलेलं नाही. हॉस्पिटलला प्रवेशद्वार कोणत्या बाजूला पाहिजे हे निश्चित ठरलेलं नाही. आणि मग ती इमारतीचा प्लॅन बनवताना अधिकारी वर्गाने बेभरवशावरती प्लॅन बनवलाय का? आणि ते 100 बेडचं हॉस्पिटल आहे. ही इमारत लोह्यातल्या इमारतीपेक्षा दुप्पट आहे, पण इथं बेड किती आहे? क्षमता 50. त्या ठिकाणी 100 बेडचं हॉस्पिटल असताना पुरेशी पार्किंगची व्यवस्था केलेली नाही, पुरेसा व्हेंटिलेशन, ही खेळती हवा पाहिजे. आज या ठिकाणी आल्याच्या नंतर रुग्ण दवाखान्यात आल्याच्या नंतर प्रोव्हायडर आत आला की तो अर्धा भरा. आम्ही आता लोह्यातल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारती देखील पाहणी करणार आहोत आणि या 2 इमारती मावळ तालुक्याच्या समोर ठेवणार आहोत. ही ग्रामीण भाग असून सुद्धा कानेगावचं उपजिल्हा रुग्णालय इतकं सुसज्ज खाजगी हॉस्पिटलला लाजवेल अशी ही इमारत आहे. मग त्याच तोलामोलाची लोणाळ्यातली इमारत उपजिल्हा रुग्णालय का झालं नाही हा देखील सवाल या निमित्तानं उभा राहतो. आम्ही लवकरच साधारणतः आज 9 जुलै, आम्ही 15 जुलैच्या आत या आवारामध्ये उपोषणाला बसणार आहोत. त्या पद्धतीचं निवेदन देऊन हे रुग्णालय उभं करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. तर या मावळवासियांना माझी विनंती राहील की इतक्या मोठ्या सुसज्ज इमारत ही हॉस्पिटलच्या धर्तीवरती सुरू व्हावं याकरता सर्वांनी आमच्या उपोषणाला पाठिंबा द्यावा एवढंच नम्र विनंती करून थांबतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.